लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेबाबत विरोधकांनी सवाल केलेला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी सरकारला सवाल केलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होणार आहे, तर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी ही माहिती दिली आहे। महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली आहेत, त्यामुळे केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला। त्यावर महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी प्रत्युत्तर दिलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वाढीव रकमेसंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ ही घोषणा केली। आता 2100 रुपये देतात की 1500 देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत त्यांचा सन्मान करावा। त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल।